काय काय मम्मी काय काय चाललंय काय तुझं? भाच्यावर लईच प्रेम आलंय वाटतं. कधी एकदाच हिते घेतात कायमच त्यांना इथे ठेवून घेते असं झालंय तुला. गप बस उगच, तसं काय बी नाही. मग नाहीतर काय काय ग लईच प्रेम होतं चाललंय तुझं. अजिंक्य जर म्हणतायत की मला आर्मीत परत जायचं तर जाऊ देत की त्यांना, तुला काय घेणे देणे? अगं जेडे, तुझ्या का नाही साध्या साध्या गोष्टी ध्यानात येत नाहीत बघ. अगं ते तिकडे आर्मीत गेले तर आपल्याला काय फायदा आहे का त्याचा? गेल्यापासून पगारातला 1 रुपया तरी दिलाय का त्यांनी? आणि माझ्या लग्नात एवढं दागिने करून घेतलंस त्याचं काय? आता ती मधीच काढू नकोस. तसा जर हिशोब काढायला गेलं ना तर लई निघल मग. राहू दे राहू दे, मी फक्त एवढंच सांगते, ते जर इथं राहायला आले ना तर फक्त डोक्याला तापच होणार आहे. काय ताप आहे तवा? ते आले का नाही की त्यांना घरातला गडी म्हणूनच ठेवती का नाही बघ. आणि रानातली कामं कुणी करायची? आता ह्यांना काय जमतंय बे तवा सगळा कारखाना सांभाळून सगळं करायचं? आणि तसं बी ते आधीपासूनच माझ्यासाठी गडी होते आणि आता बी गडीच असतात. मग जग तिकडे काय का म्हणा ना. पण मम्मी ते तुझं ऐकतीलच असं कशावर ना? मग कुणाचं ऐकतील तर? हाय किती शिकली तीच भडकवल त्यांना. तुम्ही आता तिला किती बी ताकीद द्या ती काय गप बसणारच की नाही. नाही तिनं त्यांना फितवलं ना तर बघ ऐन वेळेला म्हणाल त्यांना, अजिंक्य तुम्ही एवढा मोठा पराक्रम गाजवून आलात आणि मग अशी घरातली कामं कशाला करताय? मग काय करणार ग तू? अगं जेडे, ती शेर असेल ना तर मी बी 1.25 शेर आहे. नुसती बघच मी काय करते ती. पण मम्मी तू हे सगळं नक्की कशासाठी करतेय? काय प्लॅन आहे का तुझ्या डोक्यात? अगं कसला डोंबल्याचा प्लॅन तवा? माझ्या डोसक्यात काय बी प्लॅन नाही. आणि तू बी लय विचार करू नको जेडे. हे बघ, काय जर प्लॅन असेलच तर तुला सांगितल्याशिवाय राहीन का? येळ आल्यावर कळलंच. ती मी बघती काय करायचं ती. तू उगच माझं डोसकं खाऊ नकोस बघ. जा आता. जेडे, माझा प्लॅन तरी वेगळाच आहे ग. अजिंक्य इकडे आले का नाही त्यांची नीट उठ बस करते आणि त्यांची खोली त्यांना देते. मग बरोबर तू आणि भैया तुमच्या हक्काच्या घरात जायला तयार होतात. भैयांचं ना अजिंक्यचं एवढं पटत नाही, ती बी माझ्या पत्त्यावरच पडलं म्हणा. तुम्ही एकदा का गेला की मग मागोमाग मी बी तिकडे यायला मोकळी. अजिंक्य लवकरात लवकर या. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. ध्येय तुझं लेकर, उंच तुझी झेप र, काळावर रेखर नाव हे तुझं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. वळून ना पहायचं, मोर मोर जायचं, करून दाखवायचं सपान हे पुरं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. आभाळाला जोड पंख जोड, हा मोहाचं बोट सोड, बोट सोड, हा लोभाची खोड मोड. गड्या चाल र पुढं, पुढं. ध्येय तुझं लेकर, उंच तुझी झेप र, काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायचं, मोर मोर जायचं, करून दाखवायचं सपान हे पुरं. आभाळाला
दिस कर हाँ लक्षावर नेम धर होऊन या निडर गड्या चाल र पुढं ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं पळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सपान हे पुरं आभाळाला तू हात लाव. पुष्पे हे बघ शेवाय जरा तांबूस भाज बर का आणि करपून देऊ नकोस बारीक गॅसवरच भाज म्हणजे काय पाहिजे बघ. अहो होय जीजी भाजती मी आता काय आज करते वे. अरे होय ग मनुका नाही सांगितलंस का माझ्या आजाला मनुका लय आवडतात बघ. जीजी सगळं आणलंय तुम्ही जरा निवांत बसा बघू. अगं बया आता निवांत कुठलं बसतेस जयडे अगं तांदूळ काय नीट कर बसलेस. ठीक आहे कांदा चिर मी भजी करते. अगं माझ्या हातचं भजी आजाला लय आवडतात बघ. पुष्पे टोप दे की थोडा. अहो जीजी आत्ताच कुठे करताय. आत्ताच भजी अगं आता पोरग येईल की एवढ्यात. अहो होय पण आत्ताच भजी कशाला करताय. त्यांना काय पत्ते आहे काय नाही ती बघायला नकोय. असू दे ग माझ्या हातचं 4 भजी खाल्लं काही बिघडत नाही. असू दे नाही नाही राहू दे नंतर करा. हाय का बया. अग बाई शीतल आवरलंय तुझं आलीस तू पण घे घे काय तू काम करायला. अहो जीजी सगळं करून ठेवलंय की. भया त्यांचं तर काय करावं कुणास ठाऊक नुसत्या खोळावल्यावानीच करायला लागल्या. पुष्पे सगळं ऐका येते बरं का मला. खरंच खळावले मी. अगं माझा नातू येतोय तो बी एवढा मोठा पराक्रम करू येतोय मग का नाही खळवणार मी. होय जीजी पण आता मामी म्हणतात तसं त्यांना काहीतरी हरकत खाऊ द्या. आता लई प्रवास करून येत आहेत ना नंतर आपण करून घालूच की त्यांना काय तर. आता तू असं म्हणलं मी काय बोलणार बाया. माझ्या आपल्या म्हातारीचा जीव ओढतोय म्हणून मी बोलते. जीजी अजिबात काळजी करू नका समजा झालंय. पुष्पे अगं समाधानी गेला का. वय वय पिकावाच गेल्यात आणि त्यांचा फोन बी आला होता अजिंक्यला घेऊन यायला लागलोय म्हणून. जेडे आरतीचं ताट तयार कर आणि हे बघ घास मुटका पण काढून ठेव म्हणजे आल्या आल्या त्याच्यावर उतरून टाकायला बरं पडेल आपल्याला. आता मी जरा त्याच्यासाठी लिंबू पाणी करते. पोरग माझ्या थकून आलं ग. वय करते. आजभर मला नाही व्हायला कधी आरतीचं ताट तयार ठेव म्हणे. मामी मी जरा बाहेर जाते याचमुळे रांगोळी काढते ना तर तिला काय मदत पाहिजे का बघते. बर बर. याचमुळे हाँ अगं रांगोळी काढलीस का ग. हाँ ये देखो गई कशी काढली. हा भारी आहे की. शिकले. ओय मॅडम येतील फौजी पहिली रांगोळी तर बघून घ्या. आवडली तुला म्हणजे काय. फौजी को पसंद आएगी ना. अगं ते तर लईच खुश होतील बघ. शीतल हे बघ मी काय आणलंय. हार हे आणि का आता. असं कसं. इतनी बड़ी जीत के बाद फौजी आ रहे हैं ना उनका स्वागत एकदम असम होना चाहिए. पैशीतले आजीचं स्वागत जोरदारच झालं पाहिजे बघ. हाँ ए बारक्या काय बोललास. गावच्या विषय फौजी आले फौजी. अगं त्या शीतल धारावर नाही कालवर
अच्छा मावशी विकतचं राहिलेलं सपन पूर्ण केलं बघ. मला तुम्हा पोरांचा लय अभिमान आहे. मावशी अगं डोळ्यातनं पाणी आणून कसं चालेल. अरे हे आनंदाचे अश्रू आहे. आणि मला माझ्या पोराची काळजी तर असणारच ना. आता अजिबात काळजी करायची नाही. तुझ्या आशीर्वादात एवढी ताकद आहे ना मावशी, मला काहीच होणार नाही. औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो, असंच आमचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन कर. तुझा आशीर्वाद असल्यावर सगळं होते बघ. मावशे अगं आपला आज शेर राय शेर, बाकी सब ढेर. आईला टॅलेंट किती कौतुक राहायचं. जसं काय प्रभू रामचंद्र वनवासातून परत आले, त्याचा पराक्रम प्रभू श्रीरामांसारखाच आहे. आणि आम्ही कोण? रावण आहे व्हय? हा अजिंक्य, तुम्ही आधी घरात चला बघू. एवढा मोठा पराक्रम गाजवून आऊ मरणाच्या दारातनं तुम्ही परत आलाय. आणि हे बघा, एक ध्यानात ठेवा, आता काय मी तुम्हाला परत आर्मीत जाऊन देत नसती बघा. चालतंय, मला तरी कुठं जायचंय तेव्हा तुम्ही म्हणाल तसं. चला चला चला. अजिंक्य हसवण्यावारे बोलले का खरंच परत जाणार नाही म्हणतात. मी घरातल्यांना बोलले खरं, पण ते काय गप्प बसताल असं वाटत नाही. ते बोलायचे आणि अजिंक्यांना आल्या आल्या या धक्का बसू नये म्हणजे झालं. शीतल काय ग, कुठं हरवलीस? नाही नाही काय नाही, कुठं काय. मग गेली की आज सगळे. चल चल. मम्मी बाहेर चहा ठेव सगळ्यांना. काय अगं, काय खुळबिळ लागलं का तुला? माणसाने घर भरलंय नुसतं आणि एवढ्या सगळ्यांना कुठं चाटीवत बसती? अगं मम्मी, तुझ्या लाडक्या पराक्रमी भाच्याला भेटायला आलेत ना सगळे, मग चहा नको द्यायला त्यांना? वय पराक्रम केलाय म्हणून काय झालं? इथं काय पैशाचं झाड लागले वे? मला जिजीने सांगितलं होतं, आता तू जिजीला काय ते सांग. मग तू गप बस, त्या म्हातारीला काय जाते बोलायला? हे बाई, तुमचं तुम्ही दोघींमध्ये काही ते बघून घ्या, मला नका मध्ये घेऊ. अगं आज्या, नाही म्हणजे नक्की गोळी लागली कशी म्हणायची, म्हणजे आम्हाला बी कळेल नक्की झालं तरी काय. काय जितू? काय नाही, ते एका तरी लपून बसला होता, त्यानं गोळी झाडली. ती माझ्या मित्राला लागणार होती म्हणून मग मी मध्ये पडलो. म्हणजे मित्राचा जीव वाचवला म्हणायचं तू? काय रे पोरांनो? होय होय, जीव वाचवला म्हणाय. आता फौजी म्हणल्यावर ते काम पहिलं. वा 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 फौजी, तुमचा तर गावात जंगी सत्कारच केला पाहिजे. होय होय, क्वालिटी सत्कार झाला पाहिजे. भैया म्हटलं फौजीचा जंगी सत्कार झाला पाहिजे गावात. हा हा, झालाच पाहिजे. नाही म्हणजे सत्कार झालाच पाहिजे. हा, तुम्ही पुढाकार घ्या ना, तुमच्या पाटील साहेबांना बोलवा. आमच्या डोक्यात आहे की तो प्लॅन. हा, सत्कार करायचाच आहे. आज्या, कवा हात बारा व्हायचा बाळा तुझा. काय तर
आठवड्याभरात बरा होते. आणि तुझ्या रानातल्या पावट्याचं कालवण खाल्लं की लगेच बरं होईल. अरे असं असेल तर रोज पावटा घेऊन येईल मी घरला. अगं एवढी का काळजी करतीस तू? होईल समजा नीट. आणि आता अजिंक्यच्या हाताची जखम मी भरली आहे ना. पण नाना, 1 महिनाभर तरी जखम भरून येणार नाही. माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही. हेच यांना पटत नाही. यांना सगळं चांगलंच वाटतंय. जीवावर हातावर निभावलं हेच कळत नाही यांना. अक्का म्हणतात ती बरोबर आहे. पटतंय मला. अहो बॉर्डरवर जाऊन लढण्यापेक्षा इथं रानात राबलेलं काय वाईट आहे? बघा, शीतला आणि अजिंक्य सोडून सगळ्यांना हेच वाटतंय. अगं पण शीतलने सांगितलं ना. कुठलं काय? आपल्याला नुसतं बरं वाटावं म्हणून म्हणते ती. तिला पण हेच चांगलं वाटतंय की आपला नवरा कसला पराक्रमी आहे, देशाची सेवा करतोय, फौजी आहे. आता अजिंक्य परत जातो म्हणले ना तर सगळ्यात पहिल्यांदा तीच त्यांच्या मागे उभी राहते का नाही बघा. मग मी काय करावं असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे? काय करावं म्हणजे? ते काय नाही, तुम्ही आधी शीतलला जाऊन समजवा. अजिंक्य फक्त शीतलच ऐकतात, बाकी कुणाचंच नाही. अगं पण मी मागच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं म्हणून ते आधीच माझ्यावर चिडली. ते मला काय माहित नाही. अजिंक्य परत आर्मीत गेले आणि त्यांचं तिथं काही बरं वाईट झालं म्हणजे. नाही नाही, मला माझ्या शितलीच असं बुंड कपाळ बघा. अहो काहीतरीच काय बोलताय? शोभतोय तुम्हाला असलं बोलणं? मग काय तर, मी बोलले तिनं ऐकलं असं केव्हा झालंय का? एक गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली आणि आता हे असं. अक्का, आम्ही बोलतो तिच्या संग. होय अक्का, आम्ही तिला समजून सांगतो. पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. वहिनी, आपण बोलवून घेऊ तिला घरी. आपण सगळी मिळून समजून सांगू तिला. सांगू म्हणजे हे बघा, पुन्हा अजिंक्य आर्मीत नाही गेले पाहिजेत, ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अगं असं कसं? समजून घे की जरा. तुम्ही नुसते सगळे गावालाच समजून घेत बसा. नाही नाही, ते परत नाहीच जाणार. मी सांगते ना. वय अक्का, अहो असं बी होईल की शीतलीला आपल्याला समजवायची गरजच पडणार नाही. अजिंक्यांची अवस्था, त्यांची जखम बघितली ना तर ती आपसुकच नाही म्हणते की नाही ते बघा. हा, मी तिला चांगली ओळखते. एवढं कुठलं काय व्हायला. आता उद्या अजिंक्य पुण्यांदा आर्मीत जातो म्हणले ना का त्यांच्या मागणं ही पण रिवडते का नाही बघ. नाही नाही, अक्का म्हणतात ती पटतंय मला. वय अक्का, आम्ही तिला काय बी करून आमचं म्हणणं पटवून देऊ. मग बघा शीतली ऐकते का नाही ते. विठ्ठला, तसंच उदय रे बाबा. 26 जानेवारीला श्रीनगरवर हल्ला करायचा असं त्यांचा प्लॅन होता आणि खबर लागली आम्हाला. आम्ही जो आतंकवादी पकडला होता त्याच्याकडून लोकेशन काढून घेतलं आणि त्यांच्या आधीच आम्हीच अटॅक केला. त्यात मित्राला वाचवताना मला गोळी लागली. बारीसराव, तुमची स्टोरी ऐकली आणि मला बी आर्मीत जावंसं वाटतंय. वय काका, पण तुमचा तर वय बसणार नाही. पण काका, एक काम करू शकता. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, तुमच्या मुलांना सांगा. सांगणार की हो, आमच्या पोरालाच घेऊन येतो बघा. तुम्हीच सांगा त्याला. बर बर का फौजी, तुम्ही जीवन जगताय हे खरं जीवन आहे. नाहीतर आम्ही काय किड्या मांजरासारखं जगतोय. आमच्या प्रत्येक श्वासावर तुमच्या सर्व फौजी लोकांचा उपकार आहे.
हे रील कधीच फिटणार नाही. आज कुठं तोंडाला चव आली बघा. नाहीतर ते दवाखान्यात मिळमिळी जेवण खाल्ल्यासारखंच वाटत होत. अजिंक्य आता व्यवस्थित जेवा. आणि हे बघा अजिबात हायगाई करायची नाही. तुम्हाला खायला घालून घालून एकदम कसं टुनटुनीत बनवते बघाच. अहो थांबा तुम्ही, मी भरवते, घ्या. तुम्ही उगाचच काहीतरी नाटकं करू नका. आता इथं कोणी बी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. राहू दे, जेव तुम्ही. राहू दे, भरवते की मी. नाही तुम्हाला उजव्या हाताने जेवाय, घ्या. नको तर. अरे खा, बायको एवढी सेवा करते, पुण्यवान आहेस का तू. शेवटी बायकोच येत असते नवऱ्याचं सगळं करायला, कळलं ना. जरा ग बसतीस का. तिथं असं असतंय बघ मध्ये मध्ये. शितले भरव ग त्याला, भरव. जीजे. अरे आजा, तुला नीट हाताने कुठं खाता येते. जीजे ते सवय नाही ना, त्यामुळे तसं होते. ते उजव्या हातात चमचा पकडला का नाही, वाय आणि वाटरच होते बघ. म्हणजे चमचा इकडं आणि तोंड इकडं. आणि तुला हसू नको. बायकोच्यातनं खायला लाज वाटत असेल तर माझ्यातनं खा, मी भरवते. ठीक आहे. हा जिजे, भरव त्याला. का ठीक आहे, जरा किरबी खा. पण काय बे मला आज जेवण लय फक्कड झालंय बघा. काय पुष्पे. अहो मला काय विचारताय, आज सगळा स्वयंपाक शीतलनं केलाय. होय, मग होणारच की चांगली चव त्याला. नवऱ्याला जीव घालायचं होतं ना तिला. अहो मामा असं काय बोलताय, म्हणजे एरवी अशी चव नसती होय. अगं शीतल एरवी करते तेव्हा पण चव असती, पण आज जरा वेगळीच चव आहे. ए समाधान्या, ग बस. उगाच पूर्वी चिडवू नकोस. आणि काय राजा, तुला एवढी म्हणता येत नाही रे. अरे त्या पूर्वीने राबून स्वयंपाक केलाय, चांगला झालाय, आवडलाय. अरे काय तर म्हणाव बाळा. अगं चांगलंच झालंय की. आता जेवल्यापासून एक तरी शब्द बोललो का मी. बोलूच वाटणार तर. एवढं चांगलं झालंय जेवण. अजिंक्य आता जेवा आणि आराम करा. पण अरे झोपणार कुठे तुम्ही. आओ ह्यो काय प्रश्न झाला वय तवा. झोपतेल की आत्यांच्या खोलीत. त्यांच्या खोलीत आता हर्षवर्धन आणि जयडे आहेत ना, ती कुठे झोपणार. असू दे, करता येईल काहीतरी ऍडजस्ट. आता अजिंक्य आलेत म्हणल्यावर त्यांची खोली त्यांना देऊन टाकायलाच पाहिजे ना. किती बी झालं तरी त्यांचाच त्या खोलीवर आधी हक्क आहे. आमचं काय तेव्हा. अगं जयडे, काहीतरी काय बोलतेस उगाच. असं काय नाही. मग कसं आहे अजिंक्य, सांगताय का. जयडे तुला सांगतो मी नंतर, तू जेव बरं आधी.
आजा तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. मामा नको काय, अरे कशाला उगाच, तुम्ही झोपा, आम्ही झोपतो बाहेर. राजा पण शीतल. अहो जीजी ठीक आहे, झोपतो की आम्ही बाहेर. आता याच्यावर चर्चा नको अजून, चला जेऊया आपण. शीतल उठलीस होय तू? अहो तुम्ही कशाला एवढं सकाळ सकाळी उठलाय? झोपा की. आणि हे काय, तू एकटीच पाणी भरतीस? थांब मी भरतो. अहो ऐका आता, मी काय आज पाणी भरते होय? मी भरतो म्हणे, झोपा तुम्ही आधी. त्याला काय होतंय, एका हाताने भरतो की मी मदत करतो. थांब. तर काय नको मदत बिदत, झोपा की तुम्ही. अगं पण शितले तू एकटीच कसं कर? हे बघा आता मी तुम्हाला शेवटचं सांगते, झोपा गप. आणि झोप येत नसेल तर निदान जाऊन पडा तरी. हे तर तुम्ही आराम करायला आलाय ना, आणि लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तरी एका बी कामाला हात लावायचा नाही, आणि जर लावलं तर बघा. पण ऐक माझं. झोपा म्हणलं ना. नाही तुम्ही असं नाही ऐकायचं, थांबा. चला तुम्ही, चला सावकाश झोपा. हळू झोपा. आजा झाली कर झोप? वय झाली व्यवस्थित. आणि आज एवढं सकाळी सकाळी आवरलेस, कुठं बाहेर निघालायस? वय जरा गावात चक्कर टाकून येतो. अरे पण अरे घरात बसून लय कंटाळा येतोय. विकाच्या घरी जाऊन येतो, आणि लागली राहुलची ते पण जरा वेळ बसतो. बर बर ये जाऊ, पण जरा जपू ना, हाताला धक्का बिक्का लागेल. पुरा लवकर बर कर. वय सावकाश जा. शीतल इकडे. काय हो जीजी? बघितलंस का, अजून माझ्या पोराला स्वतःच धड नीट आवरता पण येणं झालंय. एवढ्या तिच्या हाताची अवस्था नाजूक झाली. अगं मलाच बघून कसतरी झालं बघ. अहो नाही जीजी, ते म्हणत होते स्वतः करतो म्हणून, पण मीच आपली मदत जरा. अगं ते मस्त काय मी म्हणत म्हणून त्याचं ऐकायचं का? उद्या हात भारा झाला तरी त्याला तिकडच्या मरण्याच्या थंडीत जमणार आहे का? अगं तिथं म्हण फार रक्त गोठवण्यासारखी थंडी असते. तिकडच्या वातावरणात कसं काय जमायचं त्याला? अहो वय जीजी पटतंय मला, पण आता आपलं ठरलंय ना, त्यांना नंतर सांगायचं ते.
मग नंतर सांगू की आपण त्यांना सगळीच. बघ बाई, पण तू तुझ्या मतावर ठाम राहा म्हणजे झालं. होय, ते मी आहे आत, ते स्वयंपाकाचं बघते. काय रे समाधानी, तुलाच कारखान्यात कामाला नाही जायचं? नाही जायचंय की. ही काय आवरलंय माझं. जा लवकर, मी आहे देव घरात.